कॉक्रोचांना सरकार घाबरलं आणि सरकारने कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटर हँडल बॅन केलंय, भारतामध्ये विथहेल्ड केलंय। मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया देशातील तरुणांना, बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणतात, कॉक्रोच म्हणतात, तरुण खडबडून जागा होतो आणि या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये सोशल मीडियावरती आंदोलन पुकारतो आणि स्वतःची पार्टी काढतो, कॉक्रोच जनता पार्टी। ती एवढी मोठी होती की देशामधील सगळ्यात मोठं संघटन तयार होतं युवकांचं। सरकार यालाच घाबरतं आणि सरकारने आता कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटर हँडल बॅन केलंय। आता हे इंस्टाग्राम पण बॅन करतील आणि काही दिवसामध्ये सोशल मीडियावरती पण बॅन आणतील। त्यामुळे आताच जागे व्हा युवकांनो। आपल्या न्याय आणि हक्कासाठी लढत असताना, हे सरकार आपली गळचेपी करत असताना आपल्याला लढावं लागेल, एकत्रित यावं लागेल। कॉक्रोच जनता पार्टी जिंदाबाद आहे आणि जिंदाबाद राहणार, कारण की हा युवकांचा आवाज आहे। तुम्ही असे कितीही अकाउंट बॅन केले, तरुण एवढी अकाउंट काढतील की भारत सरकारला बॅन करू करू घाम फुटेल। या अकाउंट बॅन करण्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आमची कॉक्रोच जनता पार्टी देशातील सर्वात मोठी पार्टी बनणार। त्यामुळे असले आवाज दाबण्याचे चाळे करू नका। सरळ आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगतो, अकाउंट बॅन करणं म्हणजे युवकांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे। तुम्ही फक्त ट्विटर अकाउंट बॅन केलं म्हणजे आवाज दबत नसतो, तो अजून विद्रोहासारखा उफाळत असतो। त्यामुळं अकाउंट बॅन करून युवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका। कॉक्रोच जनता पार्टीचं अकाउंट बॅन केलं त्याच्यासाठी सरकारचा जाहीर निषेध। कॉक्रोच जनता पार्टी जिंदाबाद।